नमस्कार, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आयुभूषण या पेजवरती स्वागत। मी डॉक्टर भूषण काळे आणि आज आमच्या आयुभूषण आयुर्वेद या आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि क्रिया पंचकर्म चिकित्सालयासाठी अतिशय आनंदाचा, अतिशय उत्साहाचा आणि अतिशय गौरवाचा क्षण आहे। कारण आज आमच्या बरोबर एक असे दाम्पत्य आहे ज्यांनी अतिशय प्रतीक्षा केली होती एका आनंदाच्या क्षणाची, एका सुवर्ण क्षणाची, आणि तो क्षण त्यांच्या जीवनात कसा आला याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत। तर आपलं नाव विजय चव्हाण आणि आपलं गाव कोणतं? कागवाड। सो आपल्या बरोबर विजय भाऊ आहेत कागवाड कर्नाटकातून। आणि तुम्ही आमच्याकडे केव्हा आला होता साधारणपणे? महिना काय आठवत नाही, कारण मी इथं 9 महिने ट्रीटमेंट घेतली। बरं, 9 महिने आपल्या इकडं साधारणपणे यांची ट्रीटमेंट झाली। आणि तुम्हाला आमच्याविषयी कसं माहिती मिळाली? दोस्तांना सांगितलं होतं की तुमच्या बरोबर तो शिकला, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं मी इथे जावं। ओके, आम्ही लय फिरलो होतो सर, कुठलाही असं हॉस्पिटल सोडलं नाही की मी इथं जायचंय नाही जायचंय, तुमच्याकडे जावं म्हणून मला 2 वर्ष सांगत होता। मी त्याचं गोष्ट असंच टाकत होतो, हे काय सांगतंय हे काय सांग। इथं आल्यावर मला समजलं की 9 महिने मला मॅडम 1 वर्ष मला सांगितले होते, 9 महिन्यात अजून सफाईच होता, रिझल्ट आला। तर जसं की विजय साहेबांनी सांगितलं की साधारण ते 2 वर्ष त्यांना एक मित्र सांगत होते की तुझ्या आयुभूषण आयुर्वेदमध्ये उपचारासाठी जा, आणि त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले होते, अजून अनेक प्रयत्न केले होते, बऱ्याच मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांनी उपचारासाठी प्रयत्न केले होते, पण त्यांना यश आलं नव्हतं। 11 वर्ष घेतले सर बाहेर। जसं की ते सांगतायत की 11 वर्ष बाहेर त्यांनी उपचार घेतले आणि 11 वर्षाच्या उपचारानंतर सुद्धा त्यांना यश मिळालं नव्हतं। आणि आयुभूषण आयुर्वेदमध्ये आमच्याकडे आल्यानंतर माझी वाईफ डॉक्टर स्मिता काळे पंचकर्म उपचाराचं प्लॅनिंग केलं आणि त्यांना ट्रीटमेंट प्रोटोकॉल सांगितला। त्यांच्या आजाराच्या नुसार साधारणपणे 1 वर्ष इतका कालावधी त्यांना लागणार होता असं दिसत होतं। तर अंदाजे 1 वर्ष प्लस मायनस आपल्याला उपचार करावे लागतील अशी त्यांना कल्पना दिली आणि त्यांचे आम्ही उपचार सुरू केले। आणि त्यानंतर त्यांना जसं तुम्हाला आता दिसतंय की आमच्या बाईट्समध्ये आम्ही दाखवतच आहे की त्यांना आता अपत्यप्राप्ती झाली। 9 महिन्याच्या उपचारानंतर, यशस्वी उपचारानंतर आपण म्हणू त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे। आणि याचं पूर्ण श्रेय आम्ही आयुर्वेदाला आणि भगवान धन्वंतरीला देतो, आयुर्वेदाच्या आमच्या ग्रंथांना देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या रुग्णाला सुद्धा देतो। कारण त्या दाम्पत्याने विश्वास ठेवून आम्ही जसं सांगितलं तसं काटेकोरपणे पालन करून, आणि ते कर्नाटकात दर महिन्याला येणं आणि जाणं अतिशय त्रासदायक होतं। त्या परिस्थितीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे त्यांची, तर तशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्याकडे उपचार जसं आम्ही सांगू तसे उपचार कंटिन्यू ठेवले, सातत्याने उपचार सुरू ठेवले आणि सरतेशेवटी जसं विश्वास ठेवून आणि प्रामाणिकपणे जे सांगितलेल्या गोष्टी नियमांचं पालन करून त्यांनी जसं जसं उपचार घेत गेले, त्यामुळेच त्यांना ही यशप्राप्ती झाली। त्याच्यासाठी सर आम्ही घरला गेले नाही, मॅडमला पोरगेला दाखवलं, इथं घेऊन आले आणि घरला घेऊन गेलो नाही। सगळ्यात विशेष म्हणजे त्यांची डिलिव्हरी झाली। त्यांची अशी इच्छा होती की डिलिव्हरी सुद्धा इकडे आपल्या इकडेच करायची, पण काही कारणाने त्यांना डिलिव्हरी अचानक कळा सुरू झाल्यामुळे त्यांना डिलिव्हरी त्यांच्या गावातच करावी लागली। आणि गावामध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर, डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी घरी न जाता पहिल्यांदा कर्नाटकातून परत महाराष्ट्रात आपल्या आयुभूषणच्या क्लिनिकला त्यांनी भेट दिली। पहिल्यांदा आम्हाला भेट द्यायसाठी ते बाळाला घेऊन आले इतक्या लांबून, आणि आता ते आम्हाला भेटून परत घरी जात आहेत। तर हेच जी पोचपावती असते किंवा हेच एक आनंदाचा क्षण असतो जो आमच्या जीवनात सुद्धा येतो, ज्यावेळेला रुग्ण असा आपल्यावरती विश्वास ठेवतो। तर परत भेटूया अशाच यशस्वी रुग्णांच्या बरोबर अधिक माहितीसह, अधिक आनंदी न्यूजसह। नमस्कार।